अयो मालक अयो तुमच्याच जिभेवर ठेवला की हो सकून निखारा म्हणतो मी। अय्यो बंदच केली की हो तिनं तुमची बोलती म्हणतो मी पाप। सखूचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे। कुणाच्याही आधाराशिवाय ती कसोटीवर कसोटी देतेच आहे। तुझा रोख माझ्याकडे आहे का? मग कुणाकडे असणार? बिचारी प्रत्येक कसोटी देते ती तुमच्या भरोशावर। मिरच्या खाल्ल्या, काट्याची माळ गळ्यात घातली आणि वास्तविक ती हे सगळं काही तुमच्यासाठी करत होती। तुम्हाला बंदिवासातून मोकळं करावं, तुम्हाला स्नानपूजा मिळावी, तुम्हाला लोणी मिळावं, पण तिच्या सगळ्या कसोट्या विफल गेल्या। तुम्ही तिच्या दुःखावर फुंकर नाही घातली, तुम्ही काहीच नाही केलं, तुम्ही तिच्या पाठीशी उभेच नाही राहिला। तो काय काय करतो? लाडकी सखू निखाऱ्यावर चालत असताना निखारे आणि सखूच्या नाजूक पावलांच्या मध्ये तुम्ही तुमचे हात ठेवले। हो ना? हो काय झालं? का नसकला तेवढे? होतं की भास होता माहिती नाही, मला विठुराया दिसला, विठुराया दिसला उभा। काय? विठुराया दिसला आणि इतकं प्रसन्न वाटतंय मला, तुला सांगतो उमा, आपल्या लेकीला काही सुद्धा होणार नाहीये। विठुरायाच्या दर्शनाने मला आधार वाटला। प्रत्यक्ष विठुराया तिचा सखा आहे, तो पाठीशी उभा आहे तिच्या। उभा, आपल्या सखूला काही सुद्धा होणार नाहीये, काही सुद्धा होणार नाही आपल्या सखूला। काही होणार नाही आपल्या सखूला। विठुराया सखू, गुणाची सखू माझी,
कुठे भाजलं नाही ना तुला? नाही आजी, विठुराया असताना मला काय होणार आहे? बघ, आपल्या विठुरायानं रावळाची दारं कशी उघडली. तुझ्या हाकेला धावून आला बघ. विठुरायानं तुला जपलं. तुझी ही कसोटी सुखरूपपणे पार पडली. माझं विठुराया. विठ्ठल 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 सखा पांडुरंग सखा पांडुरंग ओ सखा पांडुरंग. हर घडी साथ तुझी कानामध्ये घुमे पावा कानामध्ये घुमे पावा. सावलीच भटकते सावलीच भटकते माझ्या संगे तुझे देवा माझ्या संगे तुझे देवा देवा. विठ्ठल 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 वेळूतून घुमणार तुझं माझं गोड गाणं. वेळूतून घुमणार तुझं माझं गोड गाणं. मातेतून उगावाले मातेतून उगावाले जणू टुकली पान जणू टुकली पान. माझ्या विठुरायाला का उचललं तुम्ही? तुम्ही सांगितलेली कसोटी केली ना मी पार. चालली ना निकाऱ्यावरून. आम्ही आमचा शबूत पाळला. आम्ही शबूत दिला होता, राऊळाची कवाड उघडू. बघ बघ, राऊळाची कवाड उघडली की नाही, आम्ही त्याला आता टाळ नाही लावणार आहोत. आम्ही शब्दाला पक्के आहोत. आम्ही आमचा शब्द पाळतो. कुठे घेऊन चालले माझ्या विठुरायाला? मालक आजोबा, मालक आजोबा, मालक आजोबा, कुठे घेऊन चालले माझ्या विठुरायाला? हे आकृतच आहे. अशी कोणी मूर्ती नेतं होय? असं कधी बघितलंच नाही. अरे हे तर पाप आहे. पाप आहे बाई. होय, हे पाप आहे. अरे हे पाप आहे. पाप आहे. अरे घाबर रे घाबर. त्या देवाला तरी घाबर. बघितलंस ना कसा चमत्कार झाला. रावळाची कवडा आपोआप उघडली. अरे त्या देवाची प्रतिष्ठा सांभाळ. त्या विठुरायाला आपल्या जागी नेऊन ठेव. हे म्हातारे, आम्हाला पाहिजे तर पाहिजे तसं करू. मेहरबानी समज. तुला रावळ येऊ दिलं नाही तर घरातून बाहेर फेकून दिलं असं तुम्हाला. हे रावळ आमचं आहे, हा इटुरा आमचा आहे, तेव्हा आवाज बी आमचाच चालणार. हो नका ना, नका ना माझ्या विठुरायाला, नका ना नेऊ. नको नेऊ. ठेवू इथंच. ठेवतो की. पण मग शिवाप्पाच्या डोक्यावरचं 100 रुपये कर्ज टाक. अय्यो, ज्यांना येत असेल ना पुळका, त्यांनी शिवप्पाचा फेडा की हो कर्ज म्हणतो मी. पुढे येऊनच बघा, एकेकाला बेरड गुच्ची देन. चला समदे गोळा करून द्या 100 रुपये. देताय ना? आता का वाचा बसली?
अयो कुणाचीच नाही हो हिम्मत म्हणतो मी. अहो अर्ध्यापेक्षा जास्त गावावर तुमचंच आहे की हो कर्ज म्हणतो मी. हा तेव्हा आधी कर्ज फेडायचं आणि मग बोलायचं. अहो पप्पा गेलेत ना कर्ज फेडायला. फेडतील ते तुमचं कर्ज. हो मला कसं ऐका ना माझ्या विठुरायाला नका नाही निवताच हे घर आहे. ए खोटारड्या दुष्टा, तो विठुराय तुला शिक्षा करतो की नाही बघच तू आता. तुझा सत्यानाश होईल. शाप आहे माझा तुला शाप. नरकात जाशील रे नरकात. ए म्हातारे हट. ए म्हातारे ए अजो रे अजो जरा. अहो मला का दुपा. ए ओके. मला का दुपा. नका येऊन जाऊ माझ्या विठुरायाला. वासर बाजू. दोन टाळ नाद एक, दोन टाळ नाद एक, मनी वाजे रे मृदुंग, श्वास श्वास गुंफताना, चखा माझा पांडुरंग, विठुराया सखा माझा पांडुरंग. आपल्याला हे सब बांधून आणि डांबून ठेवले तर त्या लांडग्याला सगळे रान मोकळे मिळाले. उमा मी बोललो ना तुला, मालक कसाही वागला तरी आपला विठुराया आहे. तो सखोला सुरक्षित ठेवेल. पण त्या लांडग्याचा विचार जरी मनात आला ना माझ्या अंगाचा थरका पुडतोय. उडायलाच पाहिजे. थरका उडायलाच पाहिजे. आणि आम्हाला लांडगे कोल्हेन कुत्र्यांची नावं देऊ नका. आम्ही कोण आहोत? आम्ही वाघ आहोत. वाघ वाघ म्हणायचं आम्हाला. अरे तू कोणी असेल. अरे पण हे काय केलंस तू. साक्षात विठुरायाला रावळाच्या बाहेर काढलंस. रावळ आमच्या मालकीच आहे आणि म्हणून इटुरा बी आमच्याच मालकीच आहे. म्हणलं जरा सकूच्या इटुरायाचा पाहुणचार करावा. म्हणजे सकू सकू कशी आहे. सकू कुठे आहे. कशी म्हणजे काय सांगू. हट्टी पोर आहे ती. हट्टी पोर आहे. निखरावरून चालायची हौस तिला. मग काय चालली निखऱ्यावरून. पाय भाजलं हो तिचं. वाटी एवढे फोड आले तिला. पण नाही पण कोसडी पूर्ण केली. पूर्ण केली. त्यामुळे आम्हाला लय आनंद झाला आणि त्यामुळे आम्ही रावळाची दार उघडली. आणि आम्ही आमचा शब्द पूर्ण केला. आमचं मन मोठं हो. तुम्हाला एक कबूल करायलाच पाहिजे. पण म्हणजे हे असं करणार आहात तुम्ही. काय करायचं म्हणजे आम्ही शबूत दिला होता रावळाची कवाड उघडण्याचा. विठुरायाबद्दल काय बोललो होतो का आम्ही. हो पण हा काही प्रश्न झाला का. विठुराया रावळातच असायला हवा. दुसरीकडे कसं चालेल. हो बसूया की विठुरायाला रावळात. पण त्यासाठी वेगळी कसोटी पार करावी लागेल. आता ही कसोटी कवाड उघडण्याची झाली पण इटुराला रावळात बसवण्यासाठी सखूला वेगळी कसोटी द्यावी लागेल.
आणि ती शेवटची शेवटची कसोटी. पण शेवटची कसोटी कुठली आहे तुम्हाला चांगला ठाव आहे. सखुशी आमचं लगीन झालं की आम्ही गाव भोजन घालून वाजत गाजत इटोरायला रावळत बसव. निर्लज्जा बंद कर तुझं थोबाड. अरे कशाला तडफडतोय. आम्ही इटोळ्याचा पाहुणचार करतोय की. हा अहो दामू शेठ, सांगा ना काय झालं. अहो मी काल मुद्दामच नाही आले. नाही म्हणजे आले असते तर मला त्यांच्या बाजूनी उभं राहावं लागलं असतं. उगाचच तुमच्याशी भांडते असं दाखवावं लागलं असतं. सांगा ना काय झालं. अयो मामी, काय सांगू हो तुम्हाला. कर्मकथा म्हणतो मी. अयो ती चालली की हो निखाऱ्यावर म्हणतो मी सकू. आणि काही म्हणजे काही नाही झालं. तिच्या पायाला म्हणतो मी. छे, असं कसं शक्य आहे. नाही अहो पायाला काही बांधलं ना तरी सुद्धा शक्य नाही. असं कसं कोणी निखाऱ्यावरून चालेल काही न होता. ते निखारे नीट पेटले होते ना. नाही म्हणजे पावसात भिजले असतील म्हणून विचारलं. आणि लोक काय तिला काही झालं नाही म्हणून उगाच डोक्यावर चढवतील. अयो मामी, ते भिजलेल्या निखाऱ्यावरून चालवायला आम्ही वाटलो की काय हो तुम्हाला. मूर्ख म्हणतो मी. अहो पण मग कशी काय चालली नाही हो. चालवली असेल म्हणतो मी. चेटूक हो. अय्यो, ते चेटूक करणारे जोडपं परत आलं की काय म्हणतो मी. त्याशिवाय नाही हो शक्य म्हणतो मी. नाही हे असं चेटूक वगैरे काही नसणार आहे. अहो पायाला काहीतरी लेप बीप लावला असेल आणि धावली असेल निखाऱ्यावरून. लबाड्या काय कमी आहेत अंगात. तुम्ही असं मनात सुद्धा आणू नका चेटूक बिटूक. आणि घाबरू नका तुम्ही. या रहस्याची उकल मी करते. हा थांबा. या मामीला काय माहिती हो. त्या मालकांवर झालेलं चेटूक ह्या डोळ्यांनी मी पाहिलंय हो. अरे उचल की रे. आग लागली, आग लागली, आग लागली, आग लागली. अरे मला सकू दिसते सगळीकडे. अरे ती सकू. अरे तिकडे पण सकू आहे. अरे ती काही सकू आहे. अय्यो, तुम्हाला जे काय चेटूक करायचं असेल ते मालकावर करा हो. माझ्यावर नको. मी इथे काम करणारा नोकर आहे हो. पाप.
अगं रडू नगस पोरी. तू कसोटी पार केलीस हे इठुराया पायी रुजू आहे. बघ ना, तू निखाऱ्यावरून चाललीस तरी बी सुखरूप राहिलीस. रावळाचं दार बी आपोआप उघडलं. याचाच अर्थ इठुराया समद बघतोय, वय की नाही? हा, मग रडायचं कशा बाई? हा, अगं पण आबाई, पण त्याला चोचून घेऊन गेलेत ग. सखू, अगं आबाई बरोबर बोलते. तो बघतोय, मदत करतोय. त्याला आवडणार नाही तू असं रडत बसलेलं. कालपासून रडत बसले हे पोर, इथून हल्ली नाही. तो राक्षस आपल्या विठुरायाला घेऊन गेला, तो काय लगेच परत आणून देणार आहे का? तू उगीच खुळ्यासारखी वाट बघत बसू नको. चल आवर, आंघोळ करून घे, बरं वाटेल. सखू बाळा, अगं मोठ्यांचं ऐकायचं. ज्याच्यासाठी तू इतकी जीवघेणी कसोटी दिलीस त्या विठुरायालाच तो मालक घेऊन गेला. हे जिवारी लागण्यासारखं आहे. पण तुझ्या आजीकडे बघ, किती त्रास होतोय त्या माऊलीला. तिच्यासाठी तरी उठ बाळा, उठ. शाबास, छान आहे माझी पोर. जा सखू बाळा, जा घरी.